नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आज ह्या क्षणाला आपण सर्वजण अत्यंत उत्स्फूर्तपणे आनंदोत्सव साजरा करत आहोत। आज आपल्या भारतीय संघाने तब्बल 11 वर्षानंतर आपल्याला हा आनंदाचा क्षण साजरा करण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याच्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचे अभिनंदन करूया। आपण अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आणि यशस्वीरित्या ते चषक आपण आपल्या मायदेशी आणला। मित्रांनो, अनेक रोमहर्षक प्रसंग ह्या संपूर्ण वर्ल्ड कपच्या मॅचेसमध्ये आपण बघितलेत, पण भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचं योगदान अतिशय जबरदस्त आपल्याला बघायला मिळालं। बघा मित्रांनो, आजचे जे प्लेयर जे विनर आहेत, ज्यांनी विजयश्री खेचून आणण्यामध्ये आपली मोलाची कामगिरी बजावलेली आहे, त्याच्यामध्ये हार्दिक पांड्या जो IPL मध्ये सर्वांच्या टीकेचा लक्ष झालेला होता। एखादा खेळाडू जर असता कमजोर मनाचा तर तो फ्लॉप झाला असता, पूर्ण सपशेलपणे तो फ्रस्ट्रेशनमध्ये गेला असता, पण त्याने यशस्वी पुनरागमन केलं आणि भारतीय विजयाचा यशस्वी शिल्पकार ठरला। ऋषभ पंत बघा मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी त्याचा इतका भीषण ॲक्सिडेंट झालेला होता की हा जगेल का मरेल, वाचेल याच्याबद्दल कोणालाही शंका राहिली नव्हती, परंतु आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तो पुन्हा उठला आणि पुन्हा भारतीय संघात त्याने मानाचं स्थान मिळवलं आणि आज भारतीयांच्या विजयांमध्ये त्याचासुद्धा मोलाचा हातभार लागला। बुमराह जो भारतीय संघाचा कणा म्हटला गेला, त्या माणसाने अगदी ज्यांना जगविख्यात अशा बॉलरांपेक्षाही पुढे जाऊन त्याने आपल्या स्वतःचा यशस्वी होण्याचा झेंडा रोवला आणि भारताला विश्वकप जिंकण्यामध्ये सुद्धा त्याने सिंहाचा वाटा उचलला। रोहित असेल, विराट असेल, नवीन तरुण मुलं जे आहे, कुलदीप असेल किंवा अक्षर पटेल असेल, अतिशय लाजवाब कामगिरी त्या लोकांनी केली आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी जगातल्या बलाढ्य अशा सर्व संघांना पराजयाचं पाणी पाजलं आणि आपल्या यशाचा झेंडा त्यांनी त्या ठिकाणी रोवला। त्यांचं सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन। मित्रांनो, अशाच पद्धतीने परिस्थितीशी न घाबरता यशस्वी झुंज द्यायला शिका। तुम्ही जरूर जीवनामध्ये यशस्वी व्हाल। पुनश्च एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन। धन्यवाद।